पुणे, लातूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर राज्याच्या प्रत्येक भागामध्ये मागच्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची तीव्र अशी आंदोलनं सुरू आहेत। पुण्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी मध्यरात्री रस्त्यावरती एकत्रित येत ठिय्या आंदोलन केलं। लातूरमध्ये मोठा महामोर्चा काढण्यात आला। नागपूर आणि संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले। ही सगळी आंदोलनं करतायत एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी। कारण काय तर आयोगाने घेतलेला एक निर्णय। अलीकडेच एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आलाय, ज्यावरून विद्यार्थी आणि आयोगामध्ये मोठा वाद निर्माण झालाय। यावरून राज्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं सुरू केली आहेत। विद्यार्थ्यांनी आयोगासमोर काही मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली आहे। आता हा सगळा विषय नेमका आहे काय? एमपीएससीचे विद्यार्थी राज्यभरात आंदोलन का करतायत? विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि यावरती आयोगाचं काय म्हणणं आहे? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर या सगळ्याला सुरुवात झाली आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 25 जूनला घेतलेल्या एका निर्णयापासून। त्या दिवशी एमपीएससीनं अधिकृत नोटीस काढून जाहीर केलं की 2027च्या सायकलपासून राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजेच प्रीलिम्स पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल। महत्त्वाचं म्हणजे याच नोटीस मध्ये मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स मधनं ऑप्शनल सब्जेक्ट रद्द करत असल्याचं एमपीएससीनं जाहीर केलंय। आता हा निर्णय आल्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्येच राज्यभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनांना सुरुवात झाली। महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आयोगानं हा निर्णय नेमका का घेतला? तर आयोगानं परीक्षा पद्धतीत बदल करण्यामागे 3 मुख्य कारणं सांगितलेली आहेत। पहिलं कारण म्हणजे निकाल प्रक्रियेत वेग आणणं। सध्या एमपीएससीचे लाखो विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देतात। यात पेपर कलेक्ट करणं, तो तपासणं आणि निकाल लावणं यामध्ये अनेक महिन्यांचा वेळ जातो। पण परीक्षा ही जर ऑनलाईन पद्धतीने घेतली तर निकाल अवघ्या काही दिवसात किंवा आठवड्यांमध्ये लावता येईल आणि भरतीची सगळी प्रक्रिया सुद्धा वेगानं होईल असा दावा आयोगाचा आहे। आयोगानं मेन्स मधनं ऑप्शनल सब्जेक्ट रद्द करण्यामागचं देखील कारण सांगितलंय। आयोगाचं असं म्हणणं आहे की मुख्य परीक्षेत इतिहास, भूगोल, कृषी, इंजिनिअरिंग असे वेगवेगळे ऑप्शनल सब्जेक्ट असायचे। यापैकी काही विषयात जास्त गुण मिळायचे तर काही विषय कठीण असल्यामुळे गुण कमी मिळायचे। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असायची। उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू यांसारख्या राज्यांनी आधीच आपल्या मुख्य परीक्षेतनं ऑप्शनल सब्जेक्ट काढून टाकलेत। त्यांचाच आदर्श घेत एमपीएससीनं सर्वांसाठी एक समान 7 अनिवार्य पेपरची पद्धत लागू केली, जेणेकरून पक्षपातीपणा थांबेल असं आयोगाचं म्हणणं आहे। याशिवाय ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली तर पेपर लीक होण्याच्या शक्यता कमी होतील असा दावा आयोगाने केलेला आहे। आता एमपीएससीचे विद्यार्थी आयोगाच्या याच निर्णयांचा एवढा विरोध का करतायत? विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते पाहूया। तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला तीव्र असा विरोध आहे। विद्यार्थ्यांची पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची मागणी आहे। विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की राज्यातल्या ग्रामीण भागातल्या परीक्षा केंद्रांवर पुरेशा पायाभूत सुविधा नाहीयेत। सतत खंडित होणारा वीज पुरवठा, आधुनिक कम्प्युटर्सची कमतरता तसंच इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू हा अनेक ठिकाणी आहे। अशा स्थितीत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त अडचणींचा सामना करावा लागेल। यामुळे त्यांच्यावरती अन्याय होईल असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। परीक्षेच्या नॉर्मलायझेशन मध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। लाखो विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा एकाच वेळी घेणं शक्य नसल्यानं परीक्षा वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये घेतली जाईल आणि या दरम्यान सगळ्या शिफ्टच्या प्रश्नपत्रिकांची डिफिकल्टी लेवल एकसारखी ठेवण्यासाठी आयोग नॉर्मलायझेशन ही स्टॅटिस्टिकल मेथड लागू करणार आहे। आता यावरती विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो असा आहे की वेगवेगळ्या शिफ्टच्या प्रश्नपत्रिकांची लेवल कधीच 100% समान असू शकत नाही। या पद्धतीमुळे हुशार विद्यार्थ्यांचे गुण अचानक कमी होतात आणि काहींचे विनाकारण वाढतात असा अनुभव बँकिंग परीक्षांमध्ये आल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे। त्यामुळे गुणवत्तेनुसार योग्य निवड होईल की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संशय आहे। आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातल्या एका निर्णयाचा देखील उल्लेख केला जातोय, ज्यामध्ये नॉर्मलायझेशन हे अपवादात्मक परिस्थितीमध्येच वापरलं जावं असा युक्तिवाद करण्यात आला होता। विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की जर आयोगाला परीक्षा ऑनलाईन घ्यायचीच असेल तर ती संपूर्ण राज्यात एका शिफ्ट मध्ये घ्यावी, जेणेकरून नॉर्मलायझेशनची गरज ही पडणार नाही। खरं तर एमपीएससीचे विद्यार्थी मागच्या 2 ते 3 वर्षांपासून सातत्यानं बदलणाऱ्या परीक्षा पद्धतीशी जुळवून घेत आहेत। एमपीएससीनं 2022 मध्ये घोषणा केली होती की ते यूपीएससीच्या धर्तीवर मुख्य परीक्षा एमसीक्यू ऐवजी डिस्क्रिप्टिव्ह करणार आहेत, म्हणजेच विद्यार्थ्यांना सविस्तरपणे उत्तरं लिहावी लागणार आहेत। तेव्हा देखील जुन्या विद्यार्थ्यांनी या विरोधात तीव्र आंदोलन केलं होतं, कारण त्यांची तयारी ही एमसीक्यूच्या पद्धतीने झाली होती। शेवटी सरकारनं मध्यस्थी करून नवीन पॅटर्न 2025 पर्यंत पुढे ढकलला होता।
आता विद्यार्थी या नव्या पॅटर्नशी जुळवून घेत असतानाच आयोगानं 2027 पासून प्रिलिम्स ऑनलाईन घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय. तसंच मेन्स मधनं ऑप्शनल सब्जेक्टच काढून टाकलेत. परीक्षा पद्धतीत एवढ्या वेगानं इतके बदल होत असल्यानं त्याला जुळवून घेणं विद्यार्थ्यांना अवघड जातंय आणि यामुळेच विद्यार्थ्यांनी आयोगाच्या निर्णयांविरोधात तीव्र आंदोलनाला सुरुवात केली आहे. एमपीएससीच्या या नव्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी देखील आक्रमक अशी भूमिका घेतली आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा थेट विधिमंडळात लावून धरला. तसंच विरोधी नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या रस्त्यावरच्या आंदोलनात देखील भाग घेतला. संभाजीनगरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अभिजित दिपके असतील, विठ्ठल कांगणेसर आणि रविकांत तुपकर हे देखील सहभागी झाले होते. आता या सगळ्या मुद्द्यावरनं विरोधी पक्षांनी सरकारवरती अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत. हा निर्णय फक्त शासनाच्या मर्जीतल्या खासगी कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचं टेंडर मिळवून देण्यासाठी घेतला जातोय असा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईनच घ्या अशी मागणी केली. तर आमदार रोहित पवार यांनी सुद्धा ऑनलाईन परीक्षा रद्द करा अशी मागणी लावून धरली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एमपीएससी नोकर भरतीत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप करत ऑनलाईन परीक्षा तातडीनं रद्द करण्याची मागणी केली आहे. विरोधकांनी याआधी राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या पेपर फुटीचं करेक्शन सत्ताधाऱ्यांशी जोडले. आता एमपीएससी सारख्या स्वायत्त संस्थेचं खासगीकरण करून विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आणलं जात आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे. आता या सगळ्या प्रकरणावर नेमकं सरकारचं म्हणणं काय? तर विद्यार्थ्यांच्या मोठ्या आंदोलनानंतर आणि विरोधकांनी अधिवेशनात घेरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली आहे. हा निर्णय एकतर्फी लादणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलंय. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं कोणतंही पाऊल सरकार उचलणार नाही. सरकार आणि आयोग मिळून विद्यार्थी प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षा तज्ञ आणि शैक्षणिक संस्थांशी सविस्तर चर्चा करतील. विद्यार्थ्यांच्या मनातली भीती आणि शंका दूर केल्याशिवाय निर्णयाची अंतिम अंमलबजावणी केली जाणार नाही अशी भूमिका सरकारनं घेतली आहे. एकूणच काय तर एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी आक्रमक झालेत आणि त्यांनी राज्यभरामध्ये आंदोलन पुकारलंय. आता यावरनं विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती सरकारकडनं नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.